मी असे सुरमई सुरमई अखियो ए चिपरा, अरे माझ्याकडे बघ, ज्याच्या असता पिठी भात वांगडा त्याका म्हणतात सुखा बांगडा. झालं कौतुक सोळ. मेल्या सडान जात होतस म्हणून घाई घाईत चुकत घातल्यानी आणि म्हणान तुझं करिअर वाचला. एकतर एकच काटो तुझ्यात, माझ्या नादक लागशीत ना तर असं काटो कडीन ना तुझं की तुझा तुकाच नाही कळताला. तो एकच काटो माझी खासियत हा. लहानापासून मोठ्यापर्यंत, गरीबापासून श्रीमंतापर्यंत सगळे माका चवीने खातात. कळला? चवीन मेला तुझ्यापेक्षा करलीचा सार भरा लागता. माझा सार तरी करतात, तुझ्या सारा नाही. चुलीवरती पालतो पाडतात आणि मग खातात. अरे मेल्या तीच तर खासियत आमची. चुलीवर पडलो की 2 मिनिटात तयार. रांधणार एक पण टेन्शन नाही. तुमच्या सारा नाही, बाजारातून मच्छी हाडा, मग ती साफ करा, मसाले लावा, सारात टाका, तळूसाठी 4 वेगळे करा. ती तळताना पण अर्धा तास जातलो. बाप रे, बिचाऱ्या माऊली किती तो त्रास. त्याका प्रोसेस म्हणतात. म्हणून मोठमोठ्या हॉटेलात ऍज पर साईज म्हणून विकले जातं. स्टेटस मित्रा, स्टेटस. अरे भंगलं तुमचं स्टेटस. अरे मोठमोठ्या हॉटेल मध्ये जाणारे पण गावा केले ना की पिठी भात आणि सुको बांगडो मागतात. गरिबीचे दिवस आठवताना ना पिठी भात आणि सुको बांगडो खाऊन दिवस काढले असा म्हणतात. गरिबीच्या काळात, गरिबीच्या पगारात सुरमई नाही ना येता, तो फक्त सुको बांगडो येता. सुक्या बांगडा बरोबरी करू नकोस माझ्या वांगडा. अरे आज पण भांडूपच्या गाडो नाक्यावर जाऊन विचार माझी किंमत आणि तुझी किंमत. माझी किंमत आज सुरमई आणा ना. हो, सुरमई परवडतली आपणाक. तुम्ही किती टेन्शन घेतास, मी देते ना पैसे. बघलस, माका खाऊक लोक मागे पुढे बघणच नाहीत. नको नको, तुम्ही तुमची सुरमई खावा, माझं आपलं सुको बांगडोच भरू. बरा बाबा, ठीक असा. तुम्ही आमची सुरमई बाजारातून घेऊन यावा, तो पर्यात मी तुमचं सुको बांगडो चुलीवर टाकते. हा, एका घरात कोणाक तू आवडतोस तर कोणाक मी. मग त्यांच्या ताटात काय पडतं ना तसं त्यांना ठरवू दे ना. आपण उगाच भांडतो. चल एका कोकणी माणसाच्या मच्छी थाळीची शान वाढवूया. चल.